तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत लक्ष्मी निवास मालिकेचा एक फारच भावनिक, धक्कादायक आणि सस्पेन्सने भरलेला भागाबद्दल। कथा आहे अशा टप्प्यावरती आलेली की जिथे प्रत्येक पात्राचा भावना, त्यांची कळकळ आणि गुपितं उलगडू लागलेली आहेत। या भागात एकाच वेळी अनेक मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत। प्रेम, समज, गैरसमज आणि नात्यांमधील गुंतागुंत आणि एका मोठ्या रहस्याचा उलगडला पण होणार आहे। पण त्याच्या आधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केला नसतील तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक द्या। जान्हवी आणि विश्वा हे एकमेकांच्या मनातील जागा सुरुवातीला आपण पाहतो की जानू अजूनही विश्वाच्या घरी आहे, पण इतके दिवस तिला त्याची भेट घेता आलेली नव्हती। ती त्या घरात असून सुद्धा विश्वासमोर येण्याचं धाडस करत नव्हती। तिच्या मनात भीती होती की जर काही चुकीचं घडलं तर काय होईल। मात्र आता परिस्थिती थोडीफार बदलणार आहे। जानू ललिताकडे शिकण्यासाठी कॉलेजमध्ये जाण्याचं कारण सांगते आणि ती म्हणते माझ्यासारख्या मुलीला शिक्षणाची गरज आहे आणि कॉलेजमध्ये असताना एक तरी असा मित्र असायला पाहिजे का जो आपल्याला समजून घेईल, जो विश्वास पात्र होईल। आणि मला कोणाचाही सहानुभूतीची गरज नाही, पण साथ मिळणं खूपच महत्त्वाचं आहे। ह्या संवादात जानू कळत नकळत विश्वाचे गुण सांगत असते। एक असा मित्र जो समजून घेणारा पाहिजे, संयमी पाहिजे आणि ज्याच्यावर ती विश्वास पण ठेवू शकते असा मित्र पाहिजे। आणि हे ऐकून ललिताला जाणवतं की कदाचित जानूच्या मनात विश्वासाठी काहीतरी विशेष जागा आहे का। त्यावेळी विश्वाला देखील आपल्या आईजवळ बसून आपल्याला आवडणाऱ्या मुलीच्या स्वभावाविषयी तो बोलत असतो। तो म्हणतो माझी आवडती मुलगी साधी सरळ असावी आणि घमंडी नसावी, आपल्या कुटुंबाला महत्त्व देणारी असावी, समजूतदार असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला खोटं बोलणं अजिबात जमत नसणार तशी असावी। त्या दोघांचे संवाद ऐकून प्रेक्षक पण आपल्याला लगेच लक्षात येतात की एकमेकांसाठीच विश्वा आणि जान्हवी हे बनलेले आहेत। पण ललिताला एक गोंधळ होतो आणि ती जान्हवीला हे सारे गुण लावून पाहते आणि ती विचारते का विश्वा तुला चंदन सारखीच म्हणजेच शुद्ध आणि सरस्वती सारखी आणि लक्ष्मी सारखी जी मुलगी आवडते ती जान्हवी आहे का। तेव्हा विश्वा विचारात पडतो आणि तो म्हणतो हो, आणि ती हो म्हणजे फक्त तुला जी मुलगी आवडते तिच्या गुणांमध्ये जान्हवी बसते का असा अर्थ। आणि इथेच सुरू होतो एक मोठा गैरसमज। विश्वाचं लग्न आणि घरातले हिशोब या सगळ्यात घरात मात्र दुसरीच तयारी सुरू आहे। विश्वाच्या लग्न ठरवण्यासाठी जगन्नाथ पुढाकार घेतात आणि ते थेट घरात ब्राह्मणांना बोलवतात। ब्राह्मण पण घरात शुभ संकेत पाहतात आणि सांगतात का ह्या घरामध्ये पहिल्यांदा जे मुलगी आहे जन्माला आलेली त्याच्या हसण्याचा आवाज ह्या घरामध्ये आलेला आहे त्यांना घरी बोलवा। म्हणजेच इथेच आपल्याला लक्ष्मीचं एक सूचक विधान दिसतं आहे। तर हा एक छोटासा वाक्प्रचार असला तरीही मालिकेच्या कथापटात तो खूप मोठा संकेत असतो। म्हणजेच आता घरात एक मोठा प्रसंग घडणार आहे आणि त्या निमित्ताने खरं रूप उघडकीस येणार आहे। तर इथे आता जगन्नाथ लक्ष्मीला बोलवायला किंवा लक्ष्मीला भेटायला आणि आपल्या घरात हे मोठं कार्य लग्नाचं होत आहे हे सांगण्यासाठी लक्ष्मीच्या घरी जातो का हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे। इकडे हरीश आणि वीणा हे अपमान सिंचनाच्या घरी होतो ते तिला अजिबात सहन होत नाही। ते दोघंही सामान घेऊन पोहोचतात आणि तिथे त्यांच्या मनात उत्साह असतो, पण त्यांचं स्वागत असं काही होतं की त्यांचं मन सुन्न होतं। इकडे सिद्धूचे वडील तिथे हरीश आणि वीणाच्या आईचा उपहास करतात आणि याला घर चालवायचं आहे का, याची पात्रता आहे का असं ते हरीशला सुनावतात। आपलं म्हणजे मोठं काहीतरी केलं का असं ते सांगतात। इकडे हरीश काही बोलू शकत नाही,
पण त्यांचं मन आतून कोसळतं. इकडे आईचं तोंड बघताना त्याला लाज वाटते. इकडे वीणाताई तिथंच उभ्या आहात आणि त्यांचा देखील शेरा झोडला जातो. सिंचना म्हणते, ही वीणाची आई आहे ना, तुम्ही त्यांना घरकामासाठी ठेवलत का? त्यावर तिची आई सांगते, अगं ते गरिबीचे आहेत. संतोष भावांनी सांगितलं म्हणून त्यांना काम दिलेलं आहे आपण, आणि त्यांना पगार पण देतो, 10,000. हे ऐकून वीणाच्या आईचा अपमान वाटतो आणि त्या आईच्या नजरेत कमीपणा येतो. त्यांना वाटतं आपल्या मुलाने स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याला फक्त घरकाम करणाऱ्या बाईसारखं ठेवून काढलेलं आहे आणि त्यावर लोकही शंका घेत आहेत. तुम्ही वेगळा पगार का देतात? ह्या सगळ्यांमुळे त्या तिथे उभा राहून डोळ्यातून अश्रू आवरत नाहीत अशा भावनात्मक स्थितीत आहेत. इकडे मंदिरात विश्वा आणि जानूची साक्षात्कारमूलक भेट या सर्व प्रसंगानंतर आपण पाहायला मिळणार आहे. विश्व मंदिरात गेलेला आहे आणि शांत बसलेला असतो. त्याच्याच मनात एक गोंधळ आहे आणि इकडे लग्न पण ठरलेलं आहे, पण मनात जान्हवी पण आहे. ती अजून मनातून निघत नाही. ती दुसरी कोणीतरी सई ती नाही, पण जान्हवीची आठवण त्याला खूप सतावते. तेवढ्यातच जानू इकडे मंदिरात जाते आणि कारजवळ उभा असतो विश्वा. थोडा वेळ विचार करत असतो. तेवढ्यातच मनात द्वंद्वयुद्ध चालू असतं जान्हवीच्या मनामध्ये आणि तिला असं वाटतं की आता जर मी विश्वाला भेटले नाही तर ते कधीच भेटता येणार नाही, आणि ती त्याच्या समोर अचानक येते आणि धीटपणाने उभी राहते. इकडे विश्वा एकच शब्द तोंडातून निघतो, पण त्यामध्ये वर्षाचा त्रास, वेदना आणि आतला गोंधळने भरलेला असतो हा विश्वा शब्द. तो शब्द ऐकून आणि विश्वाला पाहून आणि विश्वाने तिथे उभे राहून जान्हवीला पाहिलेलं आहे. जान्हवी विश्वाकडे पाहते आणि हे दोघंही एकमेकांकडे पाहून हादरून जातात. विश्वा म्हणतो, जानू तू? पण जयंत काकांनी तर सांगितलं होतं की तू मेलेली आहेस. तू खरंच जिवंत आहे का? तेव्हा जानू हळूहळू सांगायला सुरुवात करते आणि त्या दिवशी काहीतरी सांगायचं ठरवलेलं होतं, पण काहीच झालं नाही आणि सगळ्यांना वाटलं की मी मेलेली आहे, पण खरं वेगळंच होतं. या क्षणी प्रेक्षकांना पण जाणवतं आता जयंतचं खोटं उघड होणार आहे आणि सगळा डाव उजेडात पण येणार आहे. आता कथा पुढे जाते की जयंतच्या खोट्या कारस्थानांचा भंडाफोड होणार का? ललिताला पण समजेल का की जानू म्हणजेच तीच मुलगी ही विश्वाला आवडते ती, आणि तीच लक्ष्मीची पण मुलगी आहे. जानू आणि विश्व पुन्हा एकत्र येणार आहेत का? आणि हरीश आणि वीणाताईंना त्यांच्या अपमानाचा बदला मिळणार आहे का? ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या भागामध्ये पाहू. यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमचं मत नक्की सांगा, आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला पण विसरू नका. माझ्याकडून इतकंच. धन्यवाद.